लोक झोपलेली होती त्याचा जागी झालेले आहेत. आता ते तुकाराम मुंडे साहेबांनी असं हे कारवाई केलं तर हे लोक पण आपल्या कस्टमरशी ना चांगले नाही वागतात. तुकाराम मुंडेंचं अभिनंदन करू पाहिजे वाटतं. आम्हाला त्यांच्यासारखा ऑफिसर पाहिजे त्याचं. थोडाफार हा अतिरेक होतोय, पण त्याला काही विलाव नसतो. कधी मोठी लोक असतात ते कायदेशीर बडगा दाखवल्याशिवाय ते जागे होत नाही. म्हणजे त्यात माझा नंबर आला तरी चालेल. मी दोषी आलो तर मी पण त्यांच्या माफील म्हणजे गुन्हेगाराला पात्र ठरू शकतो. नमस्कार, मी पूजा. लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे. सध्या मी उभी आहे मुंबईतल्या ग्रॅज्युएट वडापावच्या बाहेर. या वडापावच्या इथे येण्यामागचं कारण काय, तर नुकताच म्हणजे काल जागतिक वडापाव दिन पार पडला रविवारी. आणि मुंबई म्हटलं की आपल्याला पहिले काय डोळ्यासमोर येत असेल तर तो वडापाव आहे. पण सध्या आपल्याला हे जे सगळे छोटे छोटे व्यवसाय आहे किंवा हे सगळे स्ट्रीट फूड असेल किंवा ओव्हरऑल हॉटेल व्यावसायिक असतील, या सगळ्यांवर एक FDAचा इफेक्ट जाणवतोय. त्याच्यामुळे आपण या सगळ्या हे जे वडापाव व्यावसायिक आहेत, हे छोटे छोटे जे हॉटेल व्यावसायिक आहेत, ते नेमकी कशी काळजी घेत आहेत, तुकाराम मुंडेंचा इफेक्ट आपल्याला या सगळ्या दुकानांमध्ये कसा पाहायला मिळतो हे आपण सध्या जाणून घेऊ. पहिले तुम्ही इथे जर बघितलं तर तुम्हाला इकडे दिसेल बटर पेपर आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे पहिलाच एक सगळ्यात मोठा इफेक्ट आपल्याला खरं तर जे तुकाराम मुंडेंनी सुरुवातीलाच सांगितलं होतं की न्यूजपेपर वापरू नका. दुसरी गोष्ट म्हणजे बघा, आपल्याला इथे हेअर कॅप सुद्धा पाहायला मिळतील. या सगळे वर्कर्स असतील किंवा जे हॉटेल मालक असतील त्यांच्या सुद्धा डोक्यावर तुम्हाला हेअर कॅप दिसेल. खरं तर ह्या तुकाराम मुंडेंचा इफेक्ट म्हणावा लागेल. आणि आता त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की नेमकी कशा प्रकारची काळजी असेल किंवा तुकाराम मुंडेंच्या धडक कारवायांनंतर हे जे सगळे छोटे छोटे हॉटेल व्यावसायिक आहेत हे कशा प्रकारे आपल्याला एकूणच काळजी घेताना दिसत आहेत आणि त्यांच्या सगळ्या दुकानांमध्ये याचा कसा परिणाम झालाय. कारवाया तुकाराम मुंडेंच्या तुम्ही ऐकताय. सध्या इकडे कुणाची धाड वगैरे पडली किंवा FDAचे अधिकारी आले असं काही झालंय? नाही नाही, आलेलं नाही कुणी. आणि आम्ही त्याच्यामध्ये हेच आहे, म्हणजे ऍक्टिव्ह होऊन सगळ्या गोष्टी नियमातूनच करत आहोत. सध्या स्वच्छता टापटिपी आमच्याकडे आहे ऑलरेडी पहिल्यापासून. पण आपण बघितलं तुकाराम मुंडेंचं तर ते मुंबईतले जुने जुने हॉटेल असतील, हॉटेल पौर्णिमा वगैरे, के रुस्तम, यांच्यावर सुद्धा त्यांनी कारवाई केलेली आहे. पण इतके मग जेव्हा मोठ्या मोठ्या हॉटेलवर कारवाई होते तेव्हा काय वाटतं, म्हणजे हे सगळं बरोबर चाललंय असं वाटतं काय? बरोबर चालले. लोक झोपलेली होती त्याचा जागी झालेले आहेत. आम्ही मात्र पहिल्यापासूनच जागरूक आहोत या व्यवसायामध्ये. त्यामुळं मुंडेसाहेब जे करतात ते अतिशय योग्यच आहे असं माझं मत आहे. पण आता ते सुट्ट्या तेलावरून सुद्धा काही व्यावसायिकांचं म्हणणं आहे की सुट्टं तेल जे त्याच्यावर बंदी आणलेली आहे ती चुकीची आहे. आता तुमच्या मुंडेंच्या सगळ्या आदेशांनंतर काही बदल झालेले आहेत तुमच्या दुकानांमध्ये किंवा एकूणच सगळ्या टापटीप असेल, स्वच्छता असेल, या सगळ्या बाबतीमध्ये? स्वच्छता टापटीप ही आमची पहिल्यापासूनच होती, पण मुंडे साहेबांच्यामुळं त्यामध्ये अजून आम्ही डेव्हलपमेंट केलेली आहे. राहिला विषय तेलाचा, आमचे सिलपॅक डबे पहिल्यापासून येतात 1992 पासून आज अखेर. तेल मी स्वच्छ कधीही वापरत नाही, पॅक डबेच वापरतो. पण तुकाराम मुंडेंचं आपण जर बघितलं तर आता जे हायकोर्ट आहे त्यांनी पण म्हटलंय अतिरेक वगैरे त्यांचा चालू आहे. तुमच्या छोट्या छोट्या हॉटेल व्यावसायिकांबद्दल जर बोलायचं झालं तर तुम्हाला असं वाटतं का कुठेतरी अतिरेक होतोय किंवा या सगळ्या? थोडाफार हा अतिरेक होतोय, पण त्याला काही विलाव नसतो. कधी मोठी लोक असतात ते कायदेशीर बडगा दाखवल्याशिवाय ते जागे होत नाहीत. त्यामुळे मुंडे साहेब जे करतायत ते अतिशय योग्य करतायत, अतिशय योग्य करतायत. आता तुम्ही कशी स्वच्छतेची काळजी घेताय इथे तुमच्या सगळ्या या दुकानामध्ये किंवा एकूणच तुमचे सगळे आउटलेट्स असतील तिथे कशी काळजी घेतली जाते स्वच्छतेची? माझ्या दुकानचं नावच आहे ग्रॅज्युएट वडापाव. त्यामुळं माझ्याकडे करणारा जो स्टाफ आहे तो देखील ॲक्टिव्ह आहे, शिकलेला आहे. त्यामुळे त्यांना जास्त काय सूचना द्यायची गरज भासत नाही. बाहेर खरं तुम्हाला असं फरक जाणवतो तुकाराम मुंडेंच्या सगळ्या इफेक्ट? हो हो, जाणवतं. खूप फरक आहे. कारण की पहिलं बघा इकडे ना मक्खी वगैरे असे हे असतात, पण असं काही नाही. ते पूर्ण हायजीन मेंटेन, कॅप, नंतर पहिलं केस वगैरे पण यायचं होतं. आणि काय बोललं तर हे लोक बडबड. पण आता ते तुकाराम मुंडे साहेबांनी असं हे कारवाई केलं तर हे लोक पण आपल्या कस्टमरशी ना चांगले नाही वागतात. नंतर बोलतं काय तो तसंच असतो, तुम्ही घ्या काय आहे. आणि हे आहे खूप हायजीन मेंटेन आहे म्हणून वडापाव खायला इच्छा. पहिलं कसं होतं त्याची सुगंध येते होते पण खायला इच्छा नव्हती होती, कारण की क्लीनच नव्हती ना. पण काहीतरी काय घाणेरसारखं. आता असं लागतं की नाही आपल्या घरसारखं आहे, आपण सेफ्टीने जेवू शकतो, खाऊ शकतो. पण तुम्हाला आता जेव्हा जे हॉटेल मोठ्या मोठ्या हॉटेलवर जे कारवाई होते
काय वाटतं हे सगळं ऐकून? बाहेर खायला जाताना काय वाटतं? नाही नाही असं वाटतं की बाहेर खायलाच नाही पाहिजे, कारण की आपण बाहेर गेला आता हे तर काय आपल्या डोळ्याच्या समोर आपण बघतात, पण मोठ्या मोठ्या रेस्टॉरंटमध्ये हॉटेलमध्ये आतमध्ये काय होतं आपण आम्हाला तिकडे काय एंट्री पण नसते, आणि तिकडे काय माणसं आतमध्ये काय करतात काय नाही करतात ते पण आम्हाला कळत नाही ना. आता तर डोळ्याच्या समोरच आहे ना तो, असं होतं. पण तुकाराम मुंडे साहेबांनी असं केलं तर असं होतं की हा जाऊ आपण रेस्टॉरंटला, त्यांच्या इफेक्ट आलेला पाहिजे असं. पण अजून काय वाटतं पुढची कारवाई कशावर व्हायला पाहिजे तुकाराम मुंडेंनी? अजून तुम्हाला काय वाटतं इथे अस्वच्छता आहे किंवा या गोष्टी अजून नीट होत नाहीयेत अजून पण, असं काही जाणवतं तुम्हाला? हा? पाण्याचे घाण आणि ते डस्टबिन, कारण की जे कस्टमर येतात ना ते सगळे असं डस्टबिन मध्ये टाकतात ना, इकडे तिकडे पण खाऊन असं रॅपर टाकून देतात. ते थोडं कस्टमरला पण हे घ्यायला पाहिजे, आणि त्यांना पण असं पाहिजे की एक डस्टबिन ठेवायला, आणि त्यांना एक मार्गदर्शन द्या की बाई तुम्ही तो खाल्लं ना तो कच्चा ते डस्टबिन मध्ये टाका. पाणी इकडे इकडे तिकडे हात वगैरे नको ठेवा, ते बेसिन मध्ये एक बेसिन तरी ठेवायला पाहिजे की बेसिन मध्ये हात धुवा, आणि असं, आणि डिस्पोजेबल ग्लास वगैरे असे पाण्यासाठी पाहिजे. आता सगळीकडे स्वच्छता दिसते. हो आता दिसते. तर वडापाव दिनाचं औचित्य आणि तुकाराम मुंडेंचा इफेक्ट हे सगळं आपण बघतोय, आणि आणखीन एका वडापावच्या दुकानात आपण आहोत, आणि इकडे कशी स्वच्छतेची काळजी घेतली जाते किंवा तुकाराम मुंडेंचा इथे इफेक्ट कशा प्रकारे जाणवतोय हे सगळं आपण जाणून घेऊ. काका, किती वर्षापासून आहे तुमचं स्टॉल? मला 30 वर्ष आली या दुकानदार. 30 वर्ष झाली. कसा आता मुंडेंनी धडक कारवाया सुरू केल्यात काय? म्हणजे मला तुकाराम मुंडेंचं अभिनंदन करू वाटतं. आम्हाला त्यांच्यासारखा ऑफिसर पाहिजेच आहे. आणि ते आल्यामुळे बऱ्याच प्रमाणे जे बेकायदेशीर चाललेलं भेसळयुक्त तेल बाहेरून कॅनमध्ये विकायला येतील हे बंद होत चाललं ऑटोमॅटिक. आणि जुने म्हणजे गंजलेले डब्बे त्यातून तेल विकणं हे आमच्या बुद्धीला बिलकुल पटत नव्हतं. आणि यांनी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मी अभिनंदन कोणतं भिडे मॅडमचं करतो, आपले आयुक्त आहे. तर त्यांनी जी कारवाई म्हणजे त्यांना आपल्या जसा माणूस पाहिजे होता तो आजच्या घडीला भेटलाय. आणि त्यांनी त्यांची जी कारवाई ही अशी सुरू ठेवावी, म्हणजे त्यात माझा नंबर आला तरी चालेल. मी दोषी आढळलो तर मी पण त्यांच्या माफील म्हणजे गुन्हेगाराला पात्र ठरू शकतो. पण आता तुम्ही कशी स्वच्छतेची काळजी घेताय आणि मुंडेंच्या कारवायानंतर वेगळं काहीतरी केलंय का? जे सगळे हॉटेल व्यावसायिक आहेत ते कशी सगळी काळजी घेताय? म्हणजे आता तुमचा जर आपण हॉटेल व्यवसायामुळे ते मोठे धंदे होलेले, आम्ही एक छोटे धंदे म्हणजे ह्याच्यावरती आमचा प्रपंच चालतो. एक 4 लोकांचं घर चालतं, आमचं कुटुंब रोज करायचं आणि रोज पोडवा ह्याचं आमचं आहे. पण हे कायदे आम्हाला जे चालू केले ते मला मान्य आहे साहेबांच्या. पण आता कोर्टानं असं म्हटलंय की कुठेतरी अतिरेक होतोय, धडक कारवाया. अतिरेक होते जे म्हणजे काय, आता हे मोठमोठे जे माफिया लोक असतात कलेक्शन करण्या छोट्या धंद्यावरून, त्यांच्या पोटावरती आचलेली हे हप्ते वगैरे सगळे जाणवतं. हे बाकी सगळं हे बंद होत चाललेलं आहे मुंडेंच्या भीतीमुळे. बाकी काय ना, आम्ही तर लिगली आहे. माझं स्वतःचं घर आहे. या घराच्या पुढे मी एक बाकडा लावून मला 2 मुली आहे. या बाकडा लावून मी माझा उदरनिर्वाह करतो. तुम्हाला असं नाही वाटत की अतिरेक वगैरे होतोय? अतिरेक होत नाही, हे होत आहे ते चांगल्यासाठी होतं. चांगल्यासाठी होतोय. आता जे मुंडेंच्या नंतर वडापाव खायला लोकांची गर्दी कमी झाली असं काय होतंय का? कारण विचार करतात ना ते बाहेर खाताना. मध्ये भायखळा स्टेशनला ग्रॅज्युएट वडा आणि सिद्धिविनायक वडा, आम्ही ब्रँडेड लोक आहे. कारण आम्ही एवढी स्वच्छता ठेवतो की लोक आमच्या मागून इकडे 10 धंदे चालू आहेत, आमचं गिऱ्हाईक वाढत चाललंय, कमी होत नाही चाललंय. ओके. पण आता मला एक सांगा, मोठ्या मोठ्या हॉटेल्सवर आपल्याला एवढे वर्ष जुने हॉटेल त्याच्यावर कारवाया पाहायला मिळतात. के रुस्तम, पूर्णिमा सारख्या हॉटेलवर कारवाया पाहायला मिळतात. आता फक्त हे हॉटेल दिसायला पुढे आहे, पण ज्या टायमाला मुंडे साहेबांनी आत्मेवन प्रत्यक्ष किचनची पाहणी केली तर भिंतीवरती पाल आहे, झुरळ आहे, कुठं उंदीर आहे. जिकडं खायची वस्तू तिकडं झुरळ आणि उंदीर येणारच ना. मग ते आपलं घर जरी असलं तरी आपल्या घरात पाल येते, झुरळ येतो, कुठून तरी केबलच्या वरून उंदीर आतमध्ये येतो. जिकडं खायची वस्तू तिकडे उंदीर येणारच. त्याला काय मुंडे साहेब जबाबदार, त्याला जबाबदार आपण आहे. त्यासाठी बरंच घरामध्ये तुम्ही गोळी ठेवा किंवा फवारणी करा, त्या वासाने मच्छर किंवा ते उंदीर वगैरे येणार नाही इकडं. ते आता त्यांनी बटर पेपर वगैरे वापरायला सांगितलं वापरतो ना. आणि आता पेपर नका, जी पेपरची शाई आहे ना, ते आपला ऑइली पदार्थ असतो ना वड्याचा बेसन, त्याला ती लागली जात. बरोबर. त्याच्यामुळे आपल्या पोटामध्ये गेल्यावर त्याचा साईड इफेक्ट होतो ना, फूड पॉयझन सारखं. ते मुंडे साहेबांमुळे म्हणजे जवळजवळ 80% लोकांमध्ये सुधारणा झालेली आहे. त्यामुळे मला त्यांचं कौतुक करूशी वाटतं. तुम्ही तुमचे कर्मचारी असतील किंवा खाण्यापिण्याचे तेल वगैरे हे सगळे जे पदार्थ आहेत याबाबत कशी आता काळजी घेतली जाते? मला मॅडम, मी धंदा करतो, मला प्रत्येक दिवसाला 20 किलो तेल लागतं. तेवढं संपले की आम्ही दुसऱ्या दिवशी लेगरून नवीन डब्बा वापरतो. ओके. तेल शिल्लक राहिलं तर एक अर्धा पाव किलो तेल राहिलं ते म्हणजे आम्ही टाकून देतो, ठेवत नाही ते.
ओके, आता मुंडेंचं सगळं काम बघता अनेक जण म्हणतात की त्यांनी पीएम व्हावं किंवा काय हे व्हावं, असं काय? ते त्यांच्या जागेवर आहे ना, त्यांनी त्याच जागेवर राहावे अजून 5 वर्ष मला तरी वाटतं. या 5 वर्ष आणखी सुधार नाही. हा मुंबईत जो कचरा दिसतो ना, तो दिसायचा पण बंद होईल त्यांच्या कारवाईमुळे. त्यामुळे तो माणूस आम्हाला हवा आहे. आणखीन कोणत्या गोष्टी आहेत ज्यांच्याकडे मुंडे साहेबांनी लक्ष केंद्रित करायला हवं तुम्हाला असं वाटतं? आता सगळं बनावट तूप दूध सगळं झालं आता. आता हेच फक्त म्हणजे ज्यांनी धंदा करावा, कारण काय येणार हा प्रत्येक गिऱ्हाईक दुकानावरती त्याच्या डोळ्यावर पट्टी असते आणि दुकानदार मागं कशात माल काढतो ते त्याला माहिती आहे. त्याला फक्त पैसे द्यायचे नाही, खायचं एवढं माहिती. पुढे गेल्यावर त्याला उलट्या होतील, जुलाब होतील. हा धंद्यावाला त्याचा विचार करत नाही. तो विचार आम्ही केला पाहिजे की आपण गिरायकाला आपण 20 रुपये वडापाव देतो, तर आपण कुठल्या प्रतीचं बेसन वापरलं पाहिजे, कुठल्या प्रतीचा बटाटा वापरला पाहिजे, कुठल्या प्रतीचं आपण तेल वापरलं पाहिजे, जेणेकरून गिरायकाला त्रास. कारण गिरायकाने एकदा खाल्ल्यावर तो दुसऱ्यांदा 10 गिरायक घेऊन आपल्याकडे आलं पाहिजे. अशा प्रकारे हा धंदा प्रत्येक धंद्यावाल्यांनी केला पाहिजे. मीच नाही, प्रत्येकाने. मग तो मिठाईवाला असू, चहावाला असू किंवा वडापाववाला असू, बस बाकी काय नाही. तर हे दादांचं दुकान आहे सिद्धिविनायक वडापाव. आपण इकडे जर बघितलं तरी स्वच्छतेची काळजी आधीपासूनच घेतली जाते असं त्यांचं म्हणणं आहे आणि तुकाराम मुंडेंच्या कामाचं पण त्यांनी अभिनंदन केलेलं आहे. खरं तर हा सगळा भायखळाचा भाग आपण बघितला तर इथे आपल्याला अनेक शॉप्स जे आहेत ते खाली पुढे ग्रॅज्युएट सिद्धिविनायक, इकडे सुद्धा आपल्याला एक स्वीट मार्ट पाहायला मिळतंय बिकानेर. आणि इकडे पण जरा या दादांना विचारूयात की त्यांना मुंडेंचं काम वगैरे माहिती आहे का, तुकाराम मुंडे माहिती आहेत का, FDAचे अधिकारी. मराठी समजते ना? आता मला मी विचारते पण तुम्ही बोला, तुम्हाला ज्या लँग्वेजमध्ये प्रिफर असेल तर. तुकाराम मुंडेंचं काम माहितीये? तुकाराम मुंडे ज्या कारवाया करतायत? अच्छा काम है एकदम अच्छा, जो कर रहा है वो अच्छा कर रहे हैं, वो हमारे शरीर के लिए, वो खुद हमारे देश के लिए अच्छे कर रहे हैं. सब अच्छा, जलेबी अच्छा बना रहे हैं, सब चीज जलेबी वगैरह भजिया कांदा भजिया सब पहले वो तेल आता, वो तेल बिल्कुल कोई नहीं वापर रहा अभी. सब अच्छा तेल वापर रहे, एक बार वापरते हैं तेल. सब चीज अच्छा कर रहे हैं. पानी हानि साफ वगैरह सब चीज. पर पहले अलग तेल आता था. नहीं, पहले जो तेल आता था वो तेल नहीं वापर, अभी सब तेल छोड़ दिया. सब जो जब से ये आए तब से हम अच्छे कर रहे हैं. साफ सफाई से, जब साफ सफाई हाथों की, दूध दाल, कारीगर अंदर व्यवस्था सब ठीक है. आपके इधर कुछ ऐसा हुआ नहीं ना कि अधिकारी वगैरह आए? अभी तक ऐसा कुछ हुआ नहीं. नहीं हुआ. पर अगर आए तो आप प्रिपेयर हो पूरा? पर पे हाँ, साफ सफाई के लिए एकदम. आदमी काम करता है, आदमी सब सिर पे टोपी होपी सब लगा के रखते हैं. क्या लगता है मुंडे साहब का काम कैसा है जब वो काम कर रहे हैं? कोर्ट बोल रहा है कि थोड़ा सा ज्यादा हो रहा है, जो है होटल्स वालों को डायरेक्ट उनको बंद ही शॉप किया जा रहा है. आपको ऐसा कुछ लगता है कि थोड़ा ज्यादा हो रहा है? ज्यादा तो हो रही है बंद, तो ठीक है, वो हमारे देश के लिए ही कर रहे हैं. अच्छा, आज नहीं तो हमारे कल आने वाली पीढ़ियों के लिए सब सही रहेगा, इसीलिए वो सही कर रहे हैं हमारे. आपको लगता है सही कर रहे हैं? सही कर रहे हैं. अब कौन सा आपको लगता है मुंडे जो है उन्होंने कौन सी चीज है आपको लगता है कि वो अभी गलत हो रही है, उस पर ध्यान देना चाहिए, कुछ है ऐसा आपको लगता है? देखो, गलत तो मैडम, गलत तो हर एक चीज होती है. जान नहीं रखते तो गलत होता है. तो हमारे इधर तो देखो सब जान रख रहे हैं, वो भी सब सही हो रहा है. मुंडे सर सही कर रहे हैं जो कर रहे हैं. जो कितने साल से आपका शॉप है ये? कितने साल से कम शॉप? से कम 3 साल हो गया इसको. अच्छा, 3 साल हो हाँ. गया. तो अभी जो आप सुन रहे हो मुंडे साहब के बारे में, जो उनका सब रेड चल रहा है, थोड़ा सा डर लगता है कि? डर तो लगता ही मैडम, बहुत डर तो लगता ही है. डर लगता है इसीलिए साफ सफाई रखते हैं. वरना डर नहीं लगता तो क्या कहते हैं हम. ऐसा वो ये कहना चाहता हूँ बस. धन्यवाद. ठीक आहे. तर मराठी पण आपण व्यावसायिक असतील हे छोटे मोठे, त्याचबरोबर हे जे आहेत हे थोडे परप्रांतीय आहेत. आप कहा के हो? राजस्थानचे हे आहेत, पण 3 वर्षांपासून यांचं शॉप आहे. आणि त्यांचं सुद्धा म्हणणं आहे की मुंडे जे आहेत ते चांगलं काम करतायत. तुकाराम मुंडेंचं काम चांगलं आहे. खरं तर या सगळ्या हॉटेल व्यावसायिकांच्या प्रतिक्रिया होत्या आणि आपल्याला निगेटिव्ह प्रतिक्रिया अजून सुद्धा कुठल्या हॉटेल व्यावसायिकाची नाही दिसली आहे. त्यांचं म्हणणं थोडासा अतिरेक होतोय, पण ते आपल्या सगळ्यांच्या आरोग्यासाठीच चांगलं आहे. खरं तर निमित्त आपलं वडापाव दिनाचं होतं, पण त्या निमित्तानं आपण त्याला याच तुकाराम मुंडेंचा इफेक्ट या विषयाने सगळ्यांना प्रश्न विचारले आणि आपण पाहिलं की तुकाराम मुंडेंचा इफेक्ट, तुकाराम मुंडेंचा दणका या सगळ्या शॉप्समध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तुमची सुद्धा आणखीन काही मतं असतील किंवा आम्ही कुठे जाऊन कोणत्या विषयावर व्हिडिओ बनवावा याबद्दलची तुमची काही मतं, तुमचे काही आणि अजून प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरा पर्सन आदित्य कासारेसह पूजा सोनावणे, लोकमत.